अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य श्रीदादा कोडे महाराज यांच्या श्री सद्गुरू स्मरणीमधील पुढील भाग वाचत आहोत. श्री पंत महाराजांचे दर्शन. दत्तू अण्णा कुलकर्ण्यांवर बाळेकुंद्रीच्या प्रेमस्वरूप दत्तावतारी श्रीपंत महाराजांचा वरदहस्त होता. पंत महाराजांचा या कुलकर्णी घराण्यावर फार लोभही होता. कधी मध्ये बेळगावला आले की ते कुलकर्ण्यांच्या घरी येत. तिथे एका विवेक्षित जागी ध्यानास बसत. दत्तू अण्णाही त्याच ठिकाणी ध्यान करायचे. एक दिवस त्यांना काय वाटले कोण जाणे, पण त्यांनी श्रीपादालाही गंमत म्हणून त्याच ठिकाणी ध्यानाला बसविले. तो दिवस होता श्रावण वद्य पंचमीचा, म्हणजे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मदिवस. श्रीपाद डोळे मिटून ध्यानाला बसला होता. एकाएकी त्याच्या नेत्रातून अश्रू बाजू लागले. कोणाला तरी मस्तक टेकवून तो नमस्कार करू लागला. ध्यान संपल्यावर दत्तू अण्णांनी त्याला याबाबत विचारले. त्याचे केलेल्या वर्णनावरून त्याला प्रत्यक्ष श्रीपंत महाराजांचे साक्षात दिव्य दर्शन झाल्याचे दत्तू अण्णांना कळून आले. तेही या लहानग्या मुलाचा तो अद्भुत अधिकार बघून आश्चर्यचकित झाले. पुढे श्रावण मास संपल्यावर श्रीपाद नसरापूरला परत आला. जावई बापूंचा राग गेला. अनुसयेचा नवरा मात्र भारीच हेकट, तापट आणि तरेवाईक होता. सासूरवाडीला आला तरी त्याचे वागणे तसेच असे. त्या भाबड्या पोरीला त्याचा फार त्रास होई. ती आईवडिलांना सगळे येऊन सांगे, पण दत्तपंत आणि पार्वतीदेवी कधी एका शब्दानेही त्याला दुखवीत नसत. पार्वतीदेवी लेकीला समजावीत, अगं असू दे पोरी, वागतो असं तर वागू दे, जाईल हो त्याचा राग पुढे. या जावई बापूंचा राग पुढे खरोखरीच गेला आणि त्यांना आपल्या सासूबाईचा पारमार्थिक अधिकारही समजला. पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. गोविंदाचा विवाह. आता थोरला गोविंदा लग्नाचा वयाचा झाला होता. लोणीचे श्री गणपतराव पानसे एकदा नसरापुरी आले. नेहमीप्रमाणे दत्तपंतांकडेच उतरले. जेवण खाणे झाल्यानंतर ओसरीवर दोघेही गप्पा मारीत बसले होते. बोलता बोलता ते दत्तपंतांना म्हणाले, अण्णा, आमची पोर तुम्हीच पदरात घ्या. दत्तपंतांनी ते त्वरित मान्य केले आणि अशा प्रकारे गोविंदाचे लग्न ठरले. बसल्या बैठकीत लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला. मान पान अटीतटी असे काहीच नाही. साराच मामला चोख आणि सरळ. रीतीप्रमाणे नसरापूरला राम मंदिरात गोविंदाचे लग्न धूमधडाक्यात लागले. पानसे यांची राधा पार्वतीदेवींची सून म्हणून घरात आली. त्या या नव्या सुनेला पोटच्या पोरीसारखे मायेने वागवीत. त्यावेळी देशपांड्यांचे घर म्हणजे बहरलेले गोकुळच होते. जाऊ गेल्यामुळे तिच्या दोन मुली, भावजय गेल्यामुळे तिच्या दोन मुली आणि बहीण गेल्यामुळे तिची एक मुलगी, अशा जवळच्या नात्यातल्या सांभाळलेल्या बालगोपाळांनी सारे घर गजबजलेले होते. याच समवयस्क पोरीबरोबर नवपरिणीता राधा ही शिवगंगेवर धुणे पाणी करायला जाई. त्यांच्यात रमून जाई. पार्वतीदेवींनाही ती खूपच मदत करत असे. अशा रीतीने मोठे आनंदात आणि सुखासमाधानात भराभरा दिवस जात होते. बुवासाहेबांचे बनेश्वरला दर्शन. पाहता पाहता 1921 साल उजाडली. श्रीपाद 7 वर्षाचा झाला होता. एकदा खेळता खेळता तो सवंगड्याबरोबर बनेश्वरच्या अरण्यात गेला. कसा कोण जाणे, पण वाट चुकून एकटाच कुठेतरी भरकटला आणि साफ रस्ता चुकला. आधीच ते अरण्य निबिड, शिवाय श्वापदांचे भय. संध्याकाळची वेळ होत आलेली. त्याचे अगदी लहान वय, त्यामुळे तो अतिशय घाबरला. त्याला काही सुचेना. जिकडे पाहावे तिकडे जंगल दिसे. अंधारही पडू लागला होता. इतक्यात हातात
खुळखुळ्याची काठी घेतलेले, पांढरी शुभ्र कफनी परिधान केलेले एक गृहस्थ त्याच्याजवळ आले. अतिशय प्रेमळ स्वरात त्यांनी त्याला विचारले, काय झाले बाळ? हे शब्द कानी पडताच श्रीपाद हुंदके देऊन रडू लागला. घाबरलेल्या आवाजात त्याने आपण रस्ता चुकल्याचे सांगितले. मग त्या गृहस्थांनी त्याला आपल्याजवळ घेतले, पंचाने त्याचे डोळे पुसले व ते म्हणाले, बाळ, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याजवळ सोबतीला. बघ, रात्र होत चालली आहे, आता येथेच थांब, उद्या सकाळी तुला गावात नेऊन सोडीन. हां. एवढे बोलून त्यांनी श्रीपादला जवळची शिदोरी काढून खायला दिली. ते अतिशय रुचकर जेवण जेवून श्रीपादची भूक शमली. नंतर त्याने त्याला पाणी पाजले आणि मग स्वतःची पांढरी घोंगडी त्या झोपावयास अंतरली. दिवसभराच्या दमणुकीमुळे श्रीपादलाही पडल्या पडल्याच शांत झोप लागली. पहाटे दिवस उजाडायचा आत त्या गृहस्थांनी श्रीपादला उठवले. मग बनेश्वराच्या देवळामागून शिवगंगेच्या पैलतीरी अलगद पटकन आणून सोडले व म्हणाले, बाळ, तुझे घर तुला माहिती आहे ना, मग नीट जा हो घरी. श्रीपादने होकारार्थी मान हलवली आणि तो आनंदाने धावतच घरी आला. घरी सगळीकडे शोधाशोध सुरू होतीच. सगळेच चिंतेत पडले होते. श्रीपादने आईवडिलांना घडलेली सर्व घटना सांगितली. ते ऐकून दत्तोपंतांना एकदम आठवले, अरे, हे तर बुवासाहेब हेच रात्रीच्या वेळी कधीतरी पांढरी कपनी घालून हातात खुळखुळ्याची काठी घेऊन वनातील देवळास प्रदक्षिणा घालताना आढळतात. आणि मग ते सगळ्यांना बुवासाहेबांची विलक्षण हकीकत सांगू लागले. बनेश्वराची कहाणी. शाहू महाराजांना भेटावयास जाताना बाळाजी पंत भट पेशवे डोंजे सिंहगड रस्त्याने जात. शिवापूर, केळवणे, नसरापूर मार्गे हा रस्ता होता. एकदा बाळाजीपंत आपल्या बुवा नावाच्या अत्यंत स्वामीनिष्ठ विश्वासू हुजऱ्यास बरोबर घेऊन केळवणे आणि नसरापूरच्या मधल्या अरण्यातून चालले होते. त्या अरण्यात एका विशाळ तळ्यापाशी आल्यावर त्यांचा घोडा अडला. काही अपशकुन असावा अशी त्यांना शंका आली, पण बुवा म्हणाले की नाही, काहीतरी शकुनच असावा. मग बुवांनीच त्यांना तेथे नवस करावा असे सुचविले. यावर माझे काम फत्ते झाले तर या ठिकाणचा शोध घेऊन येथे सेवा करीन असे म्हणून बाळाजीपंत सातारला गेले. योगायोग म्हणजे त्यांच्या म्हणण्याला शाहू महाराजांकडून संमती मिळून त्यांचे काम फत्तेही झाले. त्या आनंदाच्या भरात परत येताना आपण काय बोललो होतो हे ते विसरले, पण देव विसरले नाहीत. परत येता येता घोडा त्याच ठिकाणी पुन्हा अडला. बाळाजीपंतांना नवसाचे स्मरण झाले. त्यांनी बुवांना त्या स्थानाचा शोध घेण्यास तेथेच ठेवले. बुवांना देवाधर्माचा नाद होताच. ते आनंदाने तेथे राहिले. देवांनी स्थान दाखवावे म्हणून त्यांनी देवांपुढे धरणे स्तूप मांडले. शेवटी त्यांना दृष्टांत झाला की तळ्यात मध्यभागी मी आहे. लगेच त्यांनी शोध घेण्यास पुण्याहून तंत्रज्ञ बोलावले. शोध घेतल्यावर तळ्याच्या मध्यभागी पंचमुखी ठिकाणी बांधकाम